दर्यापूर शहरातील शेतकरी भवन या ठिकाणी आज कृषी विभागाच्या वतीनं खरीप हंगाम संदर्भात आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं। सदर आढावा बैठकी दर्यापूर मतदारसंघाचे आमदार गजानन लवटे यांच्या अध्यक्षतेखाली होणार। सदर बैठकीला 11 वाजता सर्व शेतकऱ्यांना शेतकरी भवन येथे हजर राहण्याचं आवाहन कृषी विभागाच्या वतीनं करण्यात आलं होतं। मात्र 2 तास होऊन देखील या आढावा बैठकीला अध्यक्षस्थानी असलेले मतदारसंघाचे आमदार गजानन लवटे आणि उद्घाटक म्हणून असलेले खासदार बळवंत वानखडे हे अद्यापही हजर झाले नाही। त्यामुळे काही शेतकरी नाराज होत त्या आढावा बैठकीतून परत गेले। या आढावा बैठकीसंदर्भात कृषी विभागानं ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचवली नाही। त्यामुळे ही आढावा बैठक नेमकी कशासाठी असा गंभीर आरोप भाजपा तालुका अध्यक्ष सोपान गावंडे यांनी केलाय। लोकप्रतिनिधींना शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात गंभीररित्या नसल्याचा आरोप करत भाजप तालुका अध्यक्ष आणि खासदार बळवंत वानखडे आणि आमदार गजानन लवटे यांचा सुद्धा निषेध केलाय। खरं पाहिलं तर आज ही बैठक या अगोदर व्हायला पाहिजे होती। आता या वेळेवर बैठक आयोजित केली आहे। या बैठकीचं जे प्रसार माध्यमांमध्ये प्रसारीकरण करायला पाहिजे होतं, शेतकऱ्यांना माहिती देण्यात येण्यात होती, परंतु त्या प्रमाणात काही बरेच खेड्यांमध्ये माहिती पोहोचलेली नाही आहे। तरीसुद्धा जेवढ्या प्रमाणात माहिती लोकांपर्यंत पोहोचली त्या माध्यमातून लोक जवळपास 1 ते 1.5 तासापर्यंत हजर झालेले आहेत। परंतु आपल्या मतदारसंघाचे खासदार असोत किंवा आमदार असोत यांना लोकांचे काही घेणदेण नाही आहे, लोकांच्या समस्यांचे शेतकऱ्यांच्या समस्यांचे काही घेणदेण नाही आहे। त्यांच्यामुळे त्यांनी जे वेळेचे भान असते त्यांना ते वेळेचे भान नाही आहे। तर लोक जवळ किती वेळ थांबतील, त्यांनाच जर शेतकऱ्यांच्याबद्दल काही जाणीव नसेल तर नुसतं फक्त मग एखादी प्रेस कॉन्फरन्स घ्यायची आणि त्याच्यामध्ये किती हे आत्मीयता आहे शेतकऱ्यांबद्दल हे दाखवायचं की आम्ही शेतकऱ्यांसाठी हे करतो ते करतो, परंतु या जे महत्त्वाची बैठक आहे खरीप हंगामाची नियोजनाची त्याच्यातच जर तुम्ही वेळेवर हजर नसाल तर शेतकऱ्यांना तुम्ही काय न्याय देऊ शकत असाल। अशाच प्रकार जर चालत राहिलं तर शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्यासारखं आहे। मी या माध्यमातून माननीय खासदार साहेब आणि आमदार साहेबांना निषेध करतो की त्यांनी या दिवशी तरी कमीत कमी सर्व कामे बाजूला सावरून वेळेवर उपस्थित राहावी ही माझी अपेक्षा होती, सर्व शेतकऱ्यांची अपेक्षा होती। परंतु त्यांनी या बैठकीला महत्त्व न देता त्यांच्या वैयक्तिक जे कामं असतील त्यांना प्राधान्य देत आहेत, त्यामुळे ते आज बैठकीला वेळेवर हजर नाही आहे।